नमस्कार मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी कंप्लेंट असते की सर मॅथ्स मध्ये जसे 3 प्रकार आहेत, आम्ही बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन करतोय किंवा MBA-CETचं प्रिपरेशन करतोय। मग याला जर कन्सिडर केलं तर यामध्ये पहिला येतो स्पीड मॅथ्स किंवा कॅल्क्युलेशन बेस्ड मॅथ्स, दुसरा जो टाइप येतो तो आहे डेटा इंटरप्रिटेशन आणि तिसरा जो बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड जातो तो आहे अरिथमॅटिक। तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी डिस्कशन झालंय असे फीडबॅक आलेत की सर अरिथमॅटिक अवघड जात आहे, तर याच अनुषंगाने आज मी तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर अरिथमॅटिक काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण याला टॅकल केलं पाहिजे, हा जो काही आपल्याला वाटणारी भीती आहे किंवा परीक्षेमध्ये जाणारे मार्क्स आहेत हे न जाऊ देण्यासाठी आजचा हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि काही डाउट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर अरिथमॅटिक मध्ये आम्हाला अरिथमॅटिक असतं तरी काय, यामध्ये असले टॉपिक काय आहेत, एकदा आपण त्यावर नजर फिरवूया। जर टॉपिककडे लक्ष दिलं मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, प्रोबेबिलिटी, पार्टनरशिप, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन, मेन्सुरेशन, नंबर सिरीज, एजेस अँड नंबर्स, मिक्सचर अँड एलिगेशन, टाइम अँड वर्क, पाइप अँड सिस्टम, असे तुम्हाला टोटल 16 ते 20 टॉपिक अरिथमॅटिक मध्ये विचारल्या जातात। अरिथमॅटिकचं जर एक वेटेज तयार केलं तर जनरली प्री मध्ये 10 ते 12 प्रश्न हे अरिथमॅटिक वर असतात आणि मेन्स मध्ये 15 ते 20 प्रश्न हे अरिथमॅटिक वर असतातच। मग आता प्रश्न असा पडतोय, सर या अरिथमॅटिक मध्ये परफेक्शन कसं आणता येईल, हे जे टॉपिक आहे यामध्ये जनरली काय होतं, विद्यार्थ्यांना अडचण अशी येते की इथले जे टॉपिक आहेत हे 1 मार्काला जनरली येतात। अरिथमॅटिक मध्ये जर टाइम स्पीड आलं, टाइम स्पीड डिस्टन्स 1 प्रश्न, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट 1 प्रश्न, त्यानंतर जर बघितलं प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस 1 प्रश्न, मिक्सचर एलिगेशन, असे सिंगल प्रश्न येतो आणि प्रिपरेशन करण्यासाठी लागणारा वेळ या टॉपिकचा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे। आता आपण समजून घेऊया की आता आम्ही जनरली वेळ किती दिला पाहिजे आणि हा वेळ का दिला पाहिजे, एवढा वेळ का दिला पाहिजे। लक्ष द्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन हे 3 टॉपिक तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे। यामागचं रिझन काय आहे सर, कारण असं आहे मित्रांनो, जर पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो तुमचे परफेक्ट असतील तर तुमचं डेटा इंटरप्रिटेशन तर परफेक्ट होणारच आहे, प्लस अरिथमॅटिक मध्ये इंटरलिंक असते, हे मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणारच आहे। अरिथमॅटिक मध्ये मित्रांनो जे काय असतात इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत। फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पर्सेंटेज, ॲव्हरेज आणि रेशो आलं, या 3 टॉपिक वर जर तुमची व्यवस्थित कमांड आली तर तुम्हाला याच्याशी इंटर रिलेटेड टॉपिक कोणकोणते आहेत, पहिला आहे डेटा इंटरप्रिटेशन तर सांगितलं, यानंतर सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे पर्सेंटेज वर आधारित आहे, यानंतर प्रॉफिट अँड लॉस हे सुद्धा पर्सेंटेज वरच आधारित आहे। समजतंय का मी काय सांगतो। ॲव्हरेज आणि रेशो प्रपोर्शन परफेक्ट असेल तर तुमचं एजेसचे टॉपिक म्हणजे एजेसचे क्वेश्चन्स आरामशीर सॉल्व्ह होतात बाळांनो। रेशो आणि प्रपोर्शन चांगलं असेल तर तुमचं पार्टनरशिप आणि मिक्सचर एलिगेशन हे 2 टॉपिक इथे तुम्हाला लक्षात येईल की याच्यावरच आधारित आहे, पार्टनरशिप आणि मिक्सचर एलिगेशन। तर आता आम्हाला असं लक्षात येतंय, जर फक्त हे 3च टॉपिक परफेक्ट असतील तर जवळपास आमचे 1, 2, 3, 4, 5 आणि डेटा इंटरप्रिटेशन हा तर सगळ्यात मोठा जॅकपॉट आहे, तर हे 3 आणि 5, 8 आणि 1, 9 या 3 टॉपिक वर तुमचे 9 टॉपिक परफेक्ट होत आहेत, म्हणजे 6 वेगळे आणि 3 हे स्वतः, असे 9 टॉपिक आपले परफेक्ट होत आहेत। मग आता प्रश्न असा आहे, सर याला वेळ किती द्यावा, बाकी सगळ्या टॉपिक पेक्षा जास्त वेळ पर्सेंटेज, ॲव्हरेज आणि रेशोला दिला पाहिजे। क्लिअर, कारण काय, इंटर रिलेटेड टॉपिक आहेत। पर्सेंटेज क्लिअर असेल तर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामध्ये कॅल्क्युलेशनला त्रास नाही होणार, प्रॉफिट अँड लॉस आरामशीर येईल मित्रांनो। ॲव्हरेज असेल तर तुम्हाला लक्षात आलं एजेसचे प्रॉब्लेम असतील,
रेशो प्रपोर्शन असेल तर पार्टनरशिप आणि मिक्सचर लिगेशन परफेक्ट होत आहे. मग या पद्धतीने तुम्हाला इंटरलिंक लावता येते. तसंच जर तुम्ही म्हटलं असं टाइम स्पीड अँड डिस्टन्स हा जर आमचा परफेक्ट असेल, याशी रिलेटेड टॉपिक कोणकोणते आहेत? यामध्ये तुम्हाला ट्रेनचे प्रॉब्लेम परफेक्ट होतात मित्रांनो. यानंतर बोट आणि स्ट्रीम हे देखील तुमचं परफेक्ट होतं. त्यासाठी टाइम स्पीड डिस्टन्सला तुम्हाला कन्सेप्च्युअली खूप परफेक्ट शिकणं गरजेचं आहे का नाही इंटररिलेटेड टॉपिक. सिमिलरली टाइम अँड वर्क तुमचं परफेक्ट असेल तर पाईप अँड सिस्टम हा तुमचा परफेक्ट होणार आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन जर तुमचं चांगलं झालं असेल तर याचा पूर्ण फायदा तुम्हाला प्रोबॅबिलिटी मध्ये होणार आहे. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा फायदा आम्हाला कशामध्ये होतो? प्रोबॅबिलिटी मध्ये होतो आहे. हे लक्षात येतंय ना मित्रांनो. तसंच मी सांगितलं टाइम अँड वर्कचा फायदा आम्हाला कशात होतोय? पाईप अँड सिस्टम मध्ये होतो आहे. हे असे इंटरलिंक टॉपिक असतात. त्यामुळे पहिल्यांदा अरिथमेटिक सॉल्व्ह करत असताना आमची गडबड काय होते तिथे लक्ष देत चला. मुलांचं जो कोणता रिलेटेड टॉपिक आहे, जसा पर्सेंटेजवर SIC रिलेटेड आहे, आमचं पर्सेंटेज पाहिजे त्या लेवलला परफेक्ट झालेलं नसतं. त्यामुळे बाकीचे टॉपिक सुद्धा अवघड वाटायला लागतात. रेशो आमचं परफेक्ट झालेलं नसतं, त्यामुळे मिक्सचर आणि पार्टनरशिप आम्हाला अवघड वाटायला लागतं. आणि ओव्हरऑल हे 3 टॉपिक चांगले नसल्यामुळे डेटा इंटरप्रिटेशनवर पण याचा इम्पॅक्ट होतोच. तर पहिल्यांदा ही इंटररिलेशन यांचं समजून घ्यायचं आहे. यांच्यामध्ये असलेलं कोणता टॉपिक कशावर डिपेंड आहे, कोणाला किती जास्त वेटेज द्यावं, कोणत्या टॉपिकला मी जास्त परफेक्ट करावं, सो दॅट त्याच्या अंडरमध्ये येणारे बाकीचे टॉपिक परफेक्ट होतील, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर याच पद्धतीने तुम्हाला याचा विचार करायचा आहे मित्रांनो. क्लिअर? इंटरलिंक मी तुम्हाला इथे आता खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. यानंतर पुढचं काय आहे? आता एजेस अँड मिक्सचर तर सांगितलेलं आहे. यानंतर पुढचं काय आहे लक्ष द्या बघा. ज्यावेळेस तुम्हाला अरिथमेटिक करायचं असेल ना, अरिथमेटिक करत असताना प्रॅक्टिसला एक स्टेप्स असू द्या. कसं असतं, सगळ्यात पहिले कन्सेप्टवर फोकस करा. कन्सेप्ट बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नेमकं त्या टॉपिक मध्ये दिलेलं काय, मला लागणार काय आहे, एकदा याचे थोडंसं तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करा. एकदा कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या यानंतर सुरुवातीला बेसिक प्रॉब्लेम घ्या. अतिशय सोपे प्रॉब्लेम्स घ्या. बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर कुठेतरी तुम्ही इझी टू मॉडरेट लेवलचे प्रॉब्लेम घ्यायला हरकत नाही. यानंतर इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि हे सर्व झाल्यानंतर डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. क्लिअर गाईज? हा तुमचा फ्लो असलाच पाहिजे. मग आता जर मी उदाहरण देतोय, बेसिकचे जर तुम्ही x एवढे क्वेश्चन केले असतील, इझी आणि मॉडरेटचे तुमचे 3x क्वेश्चन असणं गरजेचे आहे आणि डिफिकल्ट लेवलचे तुमचे हा सुद्धा 3x क्वेश्चन असणं गरजेचं आहे. इझी आणि मॉडरेटचे जेवढे क्वेश्चन झाले तेवढेच क्वेश्चन तुमचे हे डिफिकल्ट लेवलचे झालेच पाहिजे. डिफिकल्ट लेवलची जास्तीत जास्त प्रॅक्टिस यासाठी करायची आहे कारण की यामध्ये भरपूर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात आणि तुम्हाला एवढी ॲबिलिटी येते की तुम्ही स्वतः ट्रिक्स तयार करू शकतात, जे की तुम्हाला इझी आणि बेसिक मध्ये जनरली फक्त कन्सेप्च्युअली फायदा होईल. पण तुम्हाला ट्रिक्स तयार करायचं, डीप नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्हाला एकदम थोरली तो टॉपिक परफेक्शन करायचं असेल तर डिफिकल्ट क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तर ही तुमचं प्रॅक्टिसची या प्रकारे तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर हे होतं तुम्हाला बेसिक कन्सेप्टने जायचं आहे, ट्रिक्स तयार करायच्या आहे आणि हा फ्लो फॉलो करायचा आहे. तर मित्रांनो, हे होतं तुम्हाला अरिथमॅटिक बद्दल काय काय महत्वाचं आहे. शेवटी जाताना एवढं नक्की सांगेल की जर तुम्हाला अजून परफेक्शन हवं असेल, यानंतर क्विजेस टॉपिक वाईज देत चला. आम्ही इथे कुठेतरी मागे पडतो. कागदावर प्रॅक्टिस आणि कागदावरच प्रॅक्टिस राहून जाते, ऑनलाईन प्रॅक्टिस होत नाही. यासाठी क्विजेस देत चालायचा आहे. क्विजेसचा पण फ्लो प्रॅक्टिसच्या फ्लो सारखाच पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला क्विजेस मध्ये एक्स लेवलचे इझी टू मॉडरेट क्वेश्चन घ्यायचे, एक्स लेवल इझी, एक्स लेवल मॉडरेट आणि 2x लेवल
डिफिकल्ट असलं पाहिजे. जेवढं इझी आणि मॉडरेटचं मिळून आहे तेवढं डिफिकल्टचं असलं पाहिजे. तर हा क्विजेसमुळेही तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. कमी वेळेमध्ये उत्तर कसं येईल, टाइम मॅनेजमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल, कारण की आपली स्पर्धा फक्त उत्तर काढण्याची नाहीये, कमी वेळेमध्ये उत्तर काढण्याची आपली स्पर्धा आहे. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सुद्धा आलं पाहिजे. तर क्विजेस आमच्या परफेक्ट असल्या पाहिजे. तर हे सर्वांना क्लिअर झालं असावं. तर पुढे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या कोर्सेसचा फायदा घ्यायचा असेल, तर एक क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला हवं असेल, तर स्पार्कल एज्युकेशन ऍप तुम्ही ऑनलाईन एज्युकेशनसाठी याचा फायदा घेऊ शकतात. ऍपला डाउनलोड करायला विसरू नका मित्रांनो. आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे स्पार्कल एज्युकेशन. त्या स्पार्कल एज्युकेशन ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका. त्या रिलेटेड मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. इथंच थांबतोय. धन्यवाद.